नमस्कार मित्रांनो, माऊली अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचं आपलं जे काही पॉलिटिक्सचं लेक्चर आहे यामध्ये सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन मनापासून करतो मी या ठिकाणी. तर या ठिकाणी आपल्याला जे काय आपण या अगोदरचा जो काही व्हिडिओ होता या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलेलं होतं की फंडामेंटल राईट बरोबर आहे, त्याच्यानंतर DPSP म्हणजे मार्गदर्शक तत्व बरोबर आहे. हा आपल्या या ठिकाणी मार्गदर्शक तत्वामध्ये आर्टिकल 39B झालेलं होतं आणि आर्टिकल 39C चा आपण या ठिकाणी विचार करणार होतो बरोबर. पण त्या अगोदर मला या ठिकाणी एक हिंट म्हणून तुम्हाला सांगायचं आहे की जे काही आपले या ठिकाणी फंडामेंटल राईट आहेत बरोबर. फंडामेंटल राईट म्हणजे मूलभूत कर्तव्य बरोबर. या ठिकाणी इथे लिहिन मी फंडामेंटल राईट बरोबर आहे. फंडामेंटल राईट हे कोणत्या भागात आहेत? चौथ्या बरोबर, सॉरी या ठिकाणी तिसऱ्या भागामध्ये आपल्याला याची माहिती दिसून येईल बरोबर. आणि त्याच्या अंतर्गतच कलम कोणती आहे मूलभूत हक्कासंबंधी? आर्टिकल 32 बरोबर आहे. आर्टिकल 32 मध्ये नेमकं आपल्याला आपल्या मूलभूत हक्काचं जर उल्लंघन झालं असेल तर आपल्याला सरळ सुप्रीम कोर्टामध्ये काय करता दाद मागता येते बरोबर. फंडामेंटल राईट तिसऱ्या भागामध्ये कलम आहे आर्टिकल बरोबर, आर्टिकल 32. त्याच्यानंतर आपण काय बघितले? डीपीएसपी ओके. DPSP तर हे जे आहे ते कोणत्या भागात आहे? हे चौथ्या भागात असून यामध्ये जे काय कलम आहेत या ठिकाणी काय 39B आहे, त्याच्यानंतर 39 काय C राईट आहे. हे काय आर्टिकल हे चौथ्या भागात असून आर्टिकल 39B आणि 39C. तर आपण 39B क्लिअर केलेला आहे, 39C चा आपला विचार करायचा आहे. पुन्हा आपल्याला जे काय बघायचे पुढचा जो घटक आहे तो आपला काय फंडामेंटल ड्युटीज बरोबर आहे. या ठिकाणी फंडामेंटल ड्युटीज याचा जो काय भाग आहे हे चौथा भाग आणि परत त्याच्यामध्ये काय कॅपिटल ए राईट आहे. कॅपिटल ए हा घटक आपला त्या ठिकाणी बघायचा आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप पाहण्याचं काम करूया. फक्त या ठिकाणी आपल्या लक्षात असावं फंडामेंटल राईट हे काय तिसऱ्या भागात आहेत, आर्टिकल 32 त्याच्याशी निगडीत आहे. त्याच्यानंतर DPSP म्हणजे काय मूलभूत जे काही मार्गदर्शक तत्व आहेत ते आर्टिकल चौथ्या भागात असून आर्टिकल 39B आणि 39C मध्ये C च्या अंतर्गत मोडले जातात. आणि फंडामेंटल ड्युटीज हे सुद्धा नेमकं काय चौथ्या भागामध्ये कॅपिटल ए या भागामध्ये ते मोडले जातात राईट. तर आता आपण या ठिकाणी विचार करणार आहोत आर्टिकल 39C चा राईट. तर या ठिकाणी मी उल्लेख करील आर्टिकल 39 काय C राईट आहे याचा विचार करणार आहोत. आर्टिकल 39C काय म्हणतं की संपत्तीचं केंद्रीकरण करता कामा नये बरोबर आहे. संपत्तीचं केंद्रीकरण करता कामा नये अथवा संपत्तीचं केंद्रीकरण होता कामा नये. या ठिकाणी उल्लेख लिहिन मी संपत्तीचे काय केंद्रीकरण होता कामा नये बरोबर. आपण सुटसुटीत पाहूया. तर या ठिकाणी संपत्तीचं केंद्रीकरण होता कामा नये म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे? एक प्रकारचा टॅक्सेशन, प्रोग्रेशन टॅक्सेशन. वाटलं तुम्ही या ठिकाणी लिहिन शब्द प्रोग्रेशन टॅक्सेशन. काय प्रोग्रेशन टॅक्सेशन म्हणजे त्याला आपण काय प्रगतीशील कर प्रणाली याचा उल्लेख करता येईल. प्रगतीशील काय कर प्रणाली बरोबर आहे. प्रगतीशील कर प्रणाली बरोबर आहे याचा आपण या ठिकाणी उल्लेख करणार आहोत. आणि तसेच आपल्याला या ठिकाणी इन्कम टॅक्स बरोबर आहे. त्याच्यानंतर ही जी काही प्रक्रिया ही कशी आहे, लिगल आहे का अनलिगल आहे? तर ही कायदेशीर आहे बरोबर आहे. कायदेशीररित्या कायद्याच्या रूपाने कायद्याद्वारे नेमकं ज्यावेळेस सरकार टॅक्सच्या स्वरूपात नेमकं आपलं काय भारतातील प्रत्येक जे काही संस्था असतील नामांकित त्या संस्थेकडून काय करतो कर गोळा करतो आणि तो कर त्या आपल्या भारतातील संपूर्ण समाजावर काय करतो तो किंवा भारतातील लोकांवरच तो खर्च करण्याचं काम करतो. म्हणजे पुनर्वितरणात्मक तो न्याय देण्याचं काम करतो बरोबर आहे. याला आपण दुसरा एक शब्द या ठिकाणी रिडिस्ट्रीब्युशन जस्टिस असे एक उल्लेख करता येईल. रिडिस्ट्रीब्युशन जस्टिस म्हणजे या ठिकाणी पुनर्वितरणात्मक न्याय इथं उल्लेख करायचा. पुनर्वितरणात्मक न्याय राईट आहे. पुनर्वितरणात्मक आपला न्याय दिला जातो बरोबर. मग आता या ठिकाणी एक उल्लेख करूया आपण टॅक्स इनवॉइस आपण या ठिकाणी समजून घ्या किंवा टॅक्स रेट असेंडिंग बरोबर आहे. म्हणजे टॅक्सचा जो काही चढता क्रम आहे टॅक्स रेट असेंडिंग, टॅक्स रेट
असेंडिंग बरोबर आहे. हो ओके. टॅक्सचा काय चढत्या क्रमस्वरूप. तर या ठिकाणी आपण पाहूया. तर आपल्याला जसे की नेमकं हो चला या ठिकाणी 100 घ्या, यावर काय 3% लावा. या ठिकाणी 1000 घ्या, या ठिकाणी काय करता 5% लावा. या ठिकाणी 10,000 घ्या, या ठिकाणी काय करता 10% लावा. आणि या ठिकाणी काय करा 1,00,000 घ्या आणि या ठिकाणी काय करायचं 20% बरोबर. आता पहा एक आपला क्रिया करायची आहे. भारतीय समाजातील भारतातील जे काही उद्योगपती आहेत किंवा उद्योगावर नेमकं काय करतो सरकार, नेमकं एक प्रकारे टॅक्स इन्व्हॉइस लावतो, त्यांच्यावर कर लावतो. आणि त्यांचा जो काही कर क्रम असतो टॅक्स रेट असेंडिंग म्हणजे चढत्या स्वरूपात असतो. 100 रुपयाला 3% भरायचं, 1,000 रुपयाला 5% भरायचं, 10,000ला 10% भरायचं आणि 1,00,000 रुपयाला 20% भरायचं. आपण थोडक्यात काय करू या ठिकाणी हे 1,00,000चं जे आहे ते आपण या ठिकाणी अनुकरण करण्याचं काम करू. तर पहा हे 1,00,000 बरोबर, 1,00,000 इंटू हे 10% जर म्हणलं तर या ठिकाणी काय होतं पहा किती बरोबर. हे 2 शून्य कटले म्हणलं तर या ठिकाणी काय भेटेल आपल्याला 20% सॉरी या ठिकाणी 20% पाहिजे ना आपल्याला. तर हे 1 2 3 4 बरोबर. तर काय करू 1 2 3 4 आणि हे दुसरं तसं म्हणजे या ठिकाणी किती भेटले 20,000 रुपये आपल्याला काय त्या 1,00,000वर एक्स्ट्रा काय भेटलेला आहे कर भेटलेला आहे. आणि हा जो कर असतो तो सरकार काय करतं समाजातील जे काय जसे की सरकार या टक्क्याच्या स्वरूपाच्या मदतीने जे काय भारतातील नागरिकांवर वेगवेगळ्या अनुदानाच्या माध्यमातून काय करतो लोकांच्या गरजा भागण्यासाठी त्यांच्या अनुदानाच्या माध्यमातून हा पैसा खर्च करतं. म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायचंय की या ठिकाणी जसे की नेमकं संपत्तीचे केंद्रीकरण होता कामा नये असाही उल्लेख आहे. आणि पुन्हा नेमकं रिडिस्ट्रीब्युशन जस्टिस म्हणजे पुनर्वितरणात्मक न्याय म्हणजे सरकार आपल्यावर काय करतं कर लावतं, टॅक्स इन्व्हॉइसच्या पद्धतीने नेमकं कर लावतं, आपल्या कराच्या रूपाने पैसे घेतं आणि जे घेतलेले पैसे ते आपल्यावरच काय करतं पुन्हा अनुदानाच्या मदतीने किंवा वेगवेगळ्या भूमिकेतून नेमकं आपल्यावरच काय करतं खर्च करण्याचं काम करतं. म्हणजे इथे या ठिकाणी पुनर्वितरणात्मक न्याय या ठिकाणी सिद्ध होतो. म्हणजे समाजातील जे काय आपल्या पॉलिसी वेगवेगळ्या स्वरूपाच्या कायद्या असतात त्यांना योग्य पद्धतीने देण्याचं काम नेमकं सरकार करतं. म्हणजे सरकार आपल्याला काय करतं न्याय करतं, न्यायाची भूमिका समाजामध्ये आणि सरकाराबद्दल काय होते निर्माण होते. तर अशा पण आपल्याला हे आर्टिकल 39 सांगतं. तर आर्टिकल 39B आपण बघितलं तर ते काय म्हणत होतं की आपलं काय संपत्तीचं समान वितरण व्हावं बरोबर आहे. त्या संदर्भात आपण माहिती जाणून घेतलेली आहे. आणि पुन्हा नेमकं आपण काय आर्टिकल 39C संपत्तीचं केंद्रीकरण होता कामा नाही या बाबतीत सुद्धा नेमकं केंद्रीकरण होता कामा नये म्हणजे आपल्यापासून कर घेतला जातो परंतु त्याचं पुन्हा नेमकं आपल्याला काय होतं पुनर्वितरणात्मक नेमकं ते खर्च आपल्यावरच केला जातो. म्हणजे नेमकं या ठिकाणी आपल्याला काय मिळतो न्याय मिळतो हे आपण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे बरोबर. त्याच्यानंतर आता पुढचा जो घटक आहे तो या ठिकाणी मूलभूत कर्तव्य बरोबर. या ठिकाणी आपला तो जाणून घ्यायचा आहे मूलभूत कर्तव्य राईट. या ठिकाणी लिहिल मूलभूत बरोबर आहे मूलभूत कर्तव्य बरोबर आहे. ह्याला दुसऱ्या शब्दात काय लिहायचं फंडामेंटल ड्युटीज ओके. हा तर फंडामेंटल ड्युटीज तर या ठिकाणी हे जे काय फंडामेंटल ड्युटी या ठिकाणी तुम्हाला समजून घ्यायला हवं की 39 जे आर्टिकल आहे हे काय ओरिजिनल आहे. त्याच्यानंतर A-B आपण सॉरी हो A-B ए तर आपण ओके ए तर कॅपिटलच घेतलेलं आहे. बी आणि काय नेमकं C हे जे काय नेमकं त्याच्यातले मूळ तत्व आहेत. आणि जे काय मी तुम्हाला उल्लेख आता जसे काय नेमकं मूलभूत कर्तव्य फंडामेंटल ड्युटीज हे मी उल्लेख काय केला या ठिकाणी कोणत्या भागात आहे हे 4थ्या भागात असून त्या ठिकाणी ए नेमकं अंतर्गत म्हणजे नेमकं घटना दुरुस्ती करण्यात आली. आणि घटना दुरुस्ती करून 4थ्या भागामध्ये ए मध्ये जे काही कॅपिटल ए असतं ते काय असतं घटना दुरुस्ती करून त्याच्यात ऍड केलेले घटक असतात. तसं हे घटना दुरुस्ती करून फंडामेंटल मूलभूत कर्तव्य आपल्या संविधान सभेमध्ये काय केले समाविष्ट करण्यात आलेले आहे बरोबर. आता या माहितीस्तव आता एक आपला सर्वात महत्वाची एक जाणून घ्यायचं आहे. मी तो एक चार्ट काढेल थोडक्यात फंडामेंटल राईट बरोबर आहे फंडामेंटल राईट. त्याच्यानंतर आपण काय बघितलं मार्गदर्शक तत्वे हे DPSP राईट DPSP. त्याच्यानंतर जसे की नेमकं आता फंडामेंटल ड्युटीज ओके फंडामेंटल ड्युटीज आता या ठिकाणी न्याय प्रविष्ट कोणते कोणते घटक आहेत आपण सर्वांनी शिकलोय. तर फंडामेंटल राईट हे जे काय ते कसे आहेत न्याय प्रविष्ट म्हणजे जस्टिस आहेत जस्टिस ओके म्हणजे हे न्याय प्रविष्ट आहेत. त्याच्यानंतर हे DPSP काय नेमकं आपल्या याबद्दल नेमकं न्याय मागता येत नाही म्हणजे हे काय नन आहेत नन NON नन म्हणजेच काय हे जस्टिसेबल नाहीत बरोबर आहे म्हणजे काय न्याय प्रविष्ट नाहीत.
त्याच्यानंतर फंडामेंटल ड्युटीज सुद्धा, हे सुद्धा नेमकं काय नन. ओके, हे नन म्हणजे काय नेमकं उदाहरण, हे सुद्धा काय जस्टिसेबल नाही. फक्त फंडामेंटल राईट हे काय जस्टिसेबल आहेत, न्यायप्रविष्ट आहेत, परंतु डीपीएससी मार्गदर्शक तत्व सुद्धा नेमकं काय न्यायप्रविष्ट नाहीत. तसेच फंडामेंटल ड्युटी सुद्धा कशा आहेत, न्यायप्रविष्ट नाहीत. हे आपण सर्वांनी काय केलं पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे. बरोबर. मग या ठिकाणी या आता ही जी काही मूलभूत कर्तव्य जे आहेत, हे मूलभूत कर्तव्य कोणत्या समितीनुसार नेमकं आपण शिफारस केली असं मूलभूत कर्तव्याची, तर स्वर्ण सिंग समितीची शिफारस आहे या ठिकाणी. स्वर्ण सिंग समितीची शिफारस. बरोबर आहे, समितीची शिफारस. बरोबर, शिफारस. आता या ठिकाणी सर्वात महत्वाचा एक घटक आहे या ठिकाणी. पहिली घटना, आता उदाहरणार्थ 42वी जी काही घटना दुरुस्ती आहे, 42वी घटना दुरुस्ती केव्हा झाली, 1976 ला झाली. कोणाच्या काळात, इंदिरा गांधीच्या काळात झाली. आणि या 42व्या घटना दुरुस्तीने काय केली, एकूण 10 मूलभूत कर्तव्य. बरोबर आहे, 10 मूलभूत काय कर्तव्य आहे की नाही, 10 मूलभूत कर्तव्य कशामध्ये ऍड करण्यात आली, काय संविधानामध्ये काय करण्यात आली, ऍड करण्यात आली. बरोबर आहे, संविधानात. बरोबर आहे, संविधानात काय करण्यात आली, ऍड करण्यात आली किंवा समाविष्ट करण्यात आली, ऍड करण्यात आली. ओके, 10 मूलभूत कर्तव्य ऍड करण्यात आली. त्याच्यानंतर आता पुन्हा आता ही जी काही जसे की नेमकं उदाहरणार्थ 42वी घटना दुरुस्ती 1976 ला झाली, 10 मूलभूत कर्तव्य ऍड करण्यात आले. आणि 86वी घटना दुरुस्ती आहे, जसे की 86वी. ओके, काय अडचण नाही. दुसरा एक घटक आहे 86वी घटना दुरुस्ती, ही 1900 कितीला झाली, 88 ला झाली. याची अंमलबजावणी. बरोबर आहे, तर मी लिहित अंमलबजावणी केव्हा झाली, 1989 ला अंमलबजावणी झाली. आणि या 86व्या घटना दुरुस्तीने तिथं आपलं कोणतं कर्तव्य संविधानामध्ये ऍड करण्यात आलं, 11वे मूलभूत कर्तव्य. बरोबर आहे, मूलभूत कर्तव्य काय संविधानामध्ये काय करण्यात आलं, ऍड करण्यात आलं. ओके, म्हणजे लक्षात ठेवा 86वी घटना दुरुस्ती 1988 ला झाली, त्याची अंमलबजावणी 1989 मध्ये झाली. आणि 11वं मूलभूत कर्तव्य 86व्या घटना दुरुस्तीने आपल्या संविधानामध्ये काय करण्यात आलं, समाविष्ट करण्यात आलं. ओके, आणि त्याच्यानंतर आपण हे तर बघितलेलं आहे की तिसरा जो घटक आहे मूळ महत्वाचा, ही मूलभूत कर्तव्य कशी आहेत, नेमकं न्यायप्रविष्ट नाहीत. बरोबर आहे, न्यायप्रविष्ट आहेत का, नाही. ओके, तर या पद्धतीनुसार आपण या ठिकाणी या माहिती जाणून घेतलेली आहे. पुन्हा एक बार मी या ठिकाणी सांगण्याचं काम करतो. तर पहा, फंडामेंटल राईट जे आहेत हे नेमकं काय, मूलभूत कर्तव्य. फंडामेंटल राईट जे मूलभूत कर्तव्य ते कसे आहेत, जस्टिसेबल आहेत, न्यायप्रविष्ट आहेत. त्याच्यानंतर दुसरा घटक आपण बघितला फंडामेंटल राईट मध्ये आर्टिकल कोणतं बघितलं आपण या ठिकाणी, 32. बरोबर आहे, हे आपल्या मूलभूत कर्तव्यासंबंधी असतं. त्याच्या उल्लंघन होऊ देऊ शकत नाही ते. बरोबर आहे. आणि डीपीएससी हे मार्गदर्शक तत्व आहेत, हे न्यायप्रविष्ट नाहीत. बरोबर, त्याच्यामध्ये आर्टिकल 39B काय सांगतं की जसे की संपत्तीचं समान वितरण व्हावं, ते आर्टिकल 39B सांगतं. आणि 39C काय सांगतं की संपत्तीचं केंद्रीकरण होता कामा नाही. बरोबर आहे, त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन जस्टिस म्हणजे न्याय आपलं काय या ठिकाणी पुनर्वितरणात्मक न्याय. बरोबर आहे, पुनर्वितरणात्मक न्याय म्हणजे त्या व्यक्ती तो काय करतो, न्याय करतो, पुन्हा कराच्या रूपानं आपल्यापासून पैसे घेतले जातात आणि आपल्यावरच नेमकं काय केले जातात, पैसे खर्च केले जातात. ओके, हा ठिकाणी डीपीएसपी सुद्धा झालं. आणि हे कसं आहे, न्यायप्रविष्ट नाही. बरोबर, त्याच्यानंतर फंडामेंटल ड्युटीज सुद्धा कशा आहेत, एक प्रकारे न्यायप्रविष्ट नाही. आणि हा चौथ्या भागामध्ये घटना दुरुस्ती करून नेमकं 1976 ला 42वी घटना दुरुस्ती करण्यात आली. आणि हे जे काही ए कॅपिटल असते, घटना दुरुस्ती करून निर्माण केलेले घटना दुरुस्ती असते. तसं या फंडामेंटल ड्युटीच्या अंतर्गत 1976 ला 42वी घटना दुरुस्ती झाली. आणि त्या 42व्या घटना दुरुस्तीने काय करण्यात आलं की 10 मूलभूत कर्तव्य संविधानामध्ये ऍड करण्यात आले. तसेच 11वं जे मूलभूत कर्तव्य आहे ते 86वी घटना दुरुस्ती झाली. आणि 86वी घटना दुरुस्ती ही केव्हा झाली, जसे की 1988 ला झाली. आणि बरोबर 86वी घटना दुरुस्ती 1988 नाही, सॉरी, या ठिकाणी 2002 ला झाली. 2002 ला आपल्याला या ठिकाणी थोडं सॉरी यासाठी, म्हणजेच 2002 ला झाली. बरोबर आहे. आणि 11वं मूलभूत कर्तव्य त्याच्यात काय करण्यात आलं, ऍड करण्यात आलेलं आहे. बरोबर, आणि हे फंडामेंटल ड्युटी जे आहे ते कसे न्यायप्रविष्ट नाही. बरोबर, ते एवढं आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता या लगेच नंतर आपण धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे सेक्युलर स्टेट. बरोबर आहे, याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. जर आपल्याला स्क्रीनशॉट हवा असेल तर घेऊ शकतो. तसेच या ठिकाणी आपल्याला धर्मनिरपेक्ष राज्य या घटकाचा विचार करायचा. धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे सेक्युलर स्टेट. बरोबर आहे, सेक्युलर स्टेट. तर या ठिकाणी मला सांगायचंय की धर्मनिरपेक्ष हा शब्द अगोदर आपल्या संविधानामध्ये ऍड केलेला नव्हता. बरोबर,
किंवा अगोदर ऑलरेडी नव्हता. मग हा जो काय धर्मनिरपेक्ष शब्द जो आहे तो 42व्या घटना दुरुस्तीने म्हणजे 1976 42वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि 42व्या घटना दुरुस्तीने तो काय संविधानामध्ये काय करण्यात आला, ऍड करण्यात आला. बरोबर, म्हणजे आपलं सर्वांचं म्हणणं असतं की भारतात धर्मनिरपेक्ष राज्य स्थापन करता यावं, बरोबर आहे, किंवा केलं पाहिजे, राईट. मग म्हणून याला 42व्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखतो आपण, बरोबर आहे. आता या धर्मनिरपेक्षतेचे दोन प्रकार पडतात, एक पॉझिटिव्ह सेक्युलरिझम आणि दुसरा निगेटिव्ह सेक्युलरिझम. म्हणजेच या ठिकाणी सकारात्मक धर्मनिरपेक्षता आणि नकारात्मक धर्मनिरपेक्षता, बरोबर आहे. त्यापैकी आपण सकारात्मक धर्मनिरपेक्षता या ठिकाणी जाणून घेऊ. तर कमी उदाहरणाच्या माध्यमातून आपण समजून घ्यायचं काम करूया. तर पहा, भारताचे मनमोहन सिंग जे काय होते, ज्यावेळेस अर्थमंत्री होते म्हणा, बरोबर आहे, किंवा पंतप्रधान होते, त्यावेळेस नेमकं त्यांनी हज यात्रेला आपल्या या ठिकाणी आपल्या पक्षाच्या बळकटीकरणासाठी किंवा समाजाला संघटित करण्यासाठी त्यांनी काय केलं होतं की सबसिडी दिली होती, बरोबर आहे, असं मी सुद्धा म्हटलो. परंतु नेमकं त्यांनी काय समाजाला काय केला होता, एक प्रकारचा न्याय केलेला होता. मग तसं भारताने अमरनाथ यात्रेसाठी सुद्धा नेमकं केंद्र सरकार काय करतो, खर्च करतो. मला सांगायचं त्या ठिकाणी जसं की आता अमरनाथ यात्रा आहे, या ठिकाणी सुद्धा यात्रेला काय खर्च केलेला आहे आणि या ठिकाणी हज यात्रा सुद्धा नेमकं यावर सुद्धा खर्च केला आहे. म्हणजे या ठिकाणी इथला खर्च केलेला दिसतो परंतु या ठिकाणी इथला खर्च केलेला दिसत नाही, असं आपल्याला गृहीत धरता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी सुद्धा खर्च करावा लागतो आणि या अमरनाथ यात्रेला सुद्धा खर्च करावा लागतो. इथल्यापेक्षा इथं देखील करता येतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर नांदेडमध्ये गुरुतागती कार्यक्रमाअंतर्गत केंद्र सरकारने तिथं देखील मोठ्या प्रमाणात काय आर्थिक स्वरूपाचं काय पॅकेज दिलेलं होतं, बरोबर. हे सुद्धा आपल्या सर्वांना माहित आहे, बरोबर. मग मला सांगायचे की भारतीय समाजामध्ये जेवढे काही धर्म आहेत, बरोबर आहे, त्या सर्व धर्मांना, बरोबर आहे, या ठिकाणी काय मला एकच शब्द देईन या ठिकाणी, सर्व धर्म, बरोबर आहे, सर्व धर्म कसं समभाव, बरोबर आहे, सर्व धर्म समभाव या न्यायाच्या तत्वाखाली सर्व धर्मांना काय, सर्व धर्माची किंवा नेमकं संरक्षणाची काळजी कोण करतं, सरकार करतं. थोडक्यात या ठिकाणी आपल्याला असं सांगतायत की तर प्रत्येक धर्मियांच्या धार्मिक बाबीचं या ठिकाणी काय केलं जातं, संरक्षण करतो. यालाच आपण काय पॉझिटिव्ह सेक्युलरिझम असं म्हणतो. म्हणजे प्रत्येक धर्माच्या धार्मिक बाबीचं संरक्षण करणे, याला संरक्षण करणे आणि हे जे संरक्षण कोण करतं, सरकार करतं, यालाच आपण पॉझिटिव्ह सेक्युलरिझम असं म्हणतो, बरोबर आहे. आणि या उलट ही जी क्रिया आहे ती नेमकं कुठं आहे, भारतात आहे. परंतु हे जे काय पॉझिटिव्ह सेक्युलरिझम भारतात दिसून येतं, परंतु अनेक जे काही राष्ट्र आहेत त्या प्रत्येक राष्ट्रामध्ये अशी प्रक्रिया दिसून येत नाही. जसे की अमेरिकेमध्ये जर गेला तुम्हाला त्या ठिकाणी पॉझिटिव्ह सेक्युलरिझम दिसून येणार नाही. आता आपण काय करू, निगेटिव्ह सेक्युलरिझम समजून घ्यायचं काम करू. तर निगेटिव्ह सेक्युलरिझम मध्ये काय आहे पहा, जसे की थोडक्यात आपल्याला या ठिकाणी असं सांगता येतं की सरकार किंवा राज्य कोणत्या धर्मियांना काय देत नाही, ओळख देत नाही. या क्रियेला काय म्हणायचं आपल्याला, या ठिकाणी काय निगेटिव्ह सेक्युलरिझम असं म्हणतात. सरकार किंवा राज्य कोणत्या धर्माला ओळख देत नाही त्याला निगेटिव्ह सेक्युलरिझम असं म्हणतात. म्हणजे त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं म्हणजे तुमचे जे काही धार्मिक बाबी आहे ते तुम्ही घरच्या घरी सोडून घ्या, पण या ठिकाणी चालणार नाही. म्हणजे मला तुमच्या धर्माची ओळख दिली जात नाही, बरोबर. जसे की या ठिकाणी सेक्युलर आपलं काय पॉझिटिव्ह सेक्युलरिझम मध्ये जर गेलो, जसा की नेमकं एक शीख बंधू असेल, बरोबर, आणि तो कुठे मिलिटरीमध्ये असेल तर त्याचं काय पगडी बांधतो, बरोबर, तर त्याला पगडी बांधण्यासाठी मनाई केली जात नाही. कारण का आपण त्या धर्माचं काय करतो, संरक्षण करतो. हिंदू धर्मी असत त्याने गंध लावणे, बरोबर आहे, किंवा नेमकं वेगवेगळ्या पद्धतीचे काही आपले धर्माचे जे काही भावनिकता असते ते नेमकं त्या भावनिकतेचं जपणूक करण्याचं कार्य आपलं सरकार करतं. परंतु अमेरिकेमध्ये तसा प्रकार दिसून येत नाही. म्हणजे ते सरकार काय करतं किंवा राज्य काय करतं, कोणत्याही धर्मांना ओळख न देण्याचं कार्य करतं. म्हणजे हे ठिकाणी या ठिकाणी काय होतं की त्याला काय म्हणतात, निगेटिव्ह सेक्युलरिझम आपला त्याला म्हणतात येतं. याचं उत्तम उदाहरण कोण आहे, अमेरिका आहे, बरोबर आहे. मी एका राष्ट्राचं नाव सांगत आहे, असे बरेच राष्ट्र आपल्याला दिसून येतात, बरोबर. तर या पद्धतीनुसार हा या ठिकाणी भाग झालेला आहे. दुसरी बाब आहे प्रौढ मतदानाचा अधिकार, बरोबर. या ठिकाणी लिहिली प्रौढ मतदानाचा अधिकार. बरोबर आहे. या ठिकाणी शब्द आहे पाहायला युनिव्हर्सल ऍडल्ट फ्रँचाइस, बरोबर आहे, युनिव्हर्सल ऍडल्ट फ्रँचाइस. तर हे जे काय आता आपण थोडक्यात एक समजून घेऊया. प्रौढ मतदानाचा अधिकार म्हणजे व्यक्तीला नेमकं जसे की वयाची किती वर्षे, 18 वर्षे काय प्रत्येक भारतीय नागरिक आणि स्त्री पुरुष नेमकं वर्ष पूर्ण करतात त्यांना आर्टिकल किती 326 अंतर्गत त्याला मतदान करता येतं, बरोबर आहे. वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक भारतीय स्त्री पुरुषाला 326 आर्टिकल नुसार नेमकं त्याला मतदान करण्याचा काय आहे, अधिकार आहे. पण त्या अगोदर एक गोष्ट मला सांगायची की ज्यावेळेस नेमकं आपण मतदान यादी असते, इथं लिहितो वाटतं तर मी मतदान यादीत, बरोबर आहे, यादीत नाव नोंदणी, बरोबर आहे, नाव नोंदणी, बरोबर आहे, हे
आर्टिकल 325 अंतर्गत होतं, परंतु यामध्ये सर्वात महत्वाचे शब्द आहे, त्यामध्ये भेदभाव करता कामा नये. भेदभाव करता कामा नये. बरोबर आहे. म्हणजे आर्टिकल 325 काय सांगतं, ज्यावेळेस आपण आपल्या मतदान यादीमध्ये काय केली जाते, आपली नाव नोंदणी केली जाते, त्यावेळेस आपल्याला कुठल्या बदलचा त्याच्यामध्ये भेदभाव करता येत नाही. म्हणजे त्यानुसार 325 नुसार नेमकं नाव नोंदणी केली जाते आणि 326 नुसार त्याला मतदान करण्याचा अधिकार असतो. बरोबर. आणि ही जी काही प्रक्रिया आहे, 1900 मी थोड्या वेळाखाली उल्लेख केला होता, 1988 ला हा कायदा झाला आणि याची अंमलबजावणी जी काय आहे, अंमलबजावणी, बरोबर आहे, अंमलबजावणी केव्हा झाली, 1989 याची अंमलबजावणी झालेली आहे. बरोबर. तर या ठिकाणी आपला हा पॉईंट या ठिकाणी काय झाला, क्लिअर झालेला आहे. थोडक्यात मी या ठिकाणी सांगत, प्रौढ मतदानाचा अधिकार ज्यावेळेस नेमकं वयाचे 18 वर्ष पूर्ण करतो, त्यावेळेस नेमकं प्रत्येक भारतातील स्त्री आणि पुरुषाला आर्टिकल 326 नुसार मतदान करण्याचा अधिकार आहे. आणि ज्यावेळेस आपलं ही पहिली बाब झाली आणि मतदान यादीमध्ये नाव नोंदणी करते वेळेस याला आर्टिकल असतं 325 आणि त्या ठिकाणी कुठल्या पक्षामध्ये आपलं काय भेदभाव केला जात नाही. बरोबर. ओके. तर या पद्धतीनुसार आपण हे जाणून घेतलं. हे जे काय आर्टिकल आहे 325 1988 ला मांडण्यात आलं, त्याचं विधेयक काय बिल आहे ते, आणि ते 1989 पासून त्याची काय करण्यात आली, अंमलबजावणी करण्यात आली, इम्प्लिमेंटेशन करण्यात आलं. बरोबर. तर आता या ठिकाणी आपल्याला लक्षात बसलं. आता आपण कोणते कोणते आर्टिकल लक्षात ठेवले, घटना दुरुस्तीच्या बाबतीत. बरोबर आहे. घटना दुरुस्ती काय आहे, घटना हे दुरुस्ती. बरोबर आहे. घटना दुरुस्तीच्या अंतर्गत आपण 368 ठेवलं. बरोबर आहे. त्याच्यानंतर जे काय आपले फंडामेंटल काय राईट, बरोबर आहे, या अंतर्गत आपण काय ठेवलं, आर्टिकल 32. त्याच्यानंतर डीपीएसपी, बरोबर आहे ना, डीपीएसपी याच्या अंतर्गत काय आर्टिकल 39B आणि C. त्याच्यानंतर जसे की नेमकं आता प्रौढ मताधिकार, बरोबर आहे, प्रौढ मताधिकार याला आर्टिकल काय म्हणतात, आताच आपण लक्षात ठेवलं 326. आणि मतदान यादीत नाव नोंदणी, बरोबर आहे, नाव नोंदणी, बरोबर आहे, याच्या अंतर्गत कोणतं आहे 325. बरोबर आहे. तर असे आपण एवढे आर्टिकल या ठिकाणी लक्षात ठेवण्याचं काम केलेलं आहे. घटना दुरुस्ती 368 अंतर्गत केली जाते. फंडामेंटल राईट हे 32 आर्टिकल आहे. त्याच्यानंतर डीपीएसपी मार्गदर्शक तत्वासंदर्भात 39B आणि C आहे. प्रौढ मताधिकार 326 आहे आणि मतदान यादीत नाव नोंदणी करण्यासाठी 325 आर्टिकलची गरज आपल्याला भासते. बरोबर आहे. तर ही आपण या ठिकाणी जाणून घेतलं. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी जाणून घ्यायला लगेच एकेरी नागरिकत्व. बरोबर आहे. एकेरी नागरिकत्व. एकेरी नागरिकत्व भारतात कसं आहे, आपल्या एकेरी नागरिकत्व आहे, पण अमेरिकेमध्ये कसं आहे, दुहेरी नागरिकत्व आहे. तर सिंगल सिटीजनशिप याला म्हणतात. सिंगल सिटीजनशिप याला म्हणून ओळखता येतं. आता स्वतंत्र संस्था भारतामध्ये एकेरी नागरिकत्व आहे. भारतामध्ये धर्मनिरपेक्ष राज्य स्थापन करता यावं, सर्व धर्मियांना समान न्याय देता यावा, किंवा भारतामध्ये चांगल्या पद्धतीने नेमकं संस्था कार्यरत असा म्हणून स्वतंत्र संस्था काही निर्माण करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी स्वतंत्र संस्था वाटलं तर स्वतंत्र संस्था, बरोबर आहे, स्वतंत्र संस्था निर्माण करण्यात. त्यापैकी पहिली संस्था आहे या ठिकाणी UPSC. बरोबर आहे. UPSC याचं फुल फॉर्म आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. बरोबर आहे. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, राईट. ओके. ही एक संस्था आहे. आणि त्याच्यानंतर निवडणूक आयोग एक आहे. बरोबर. हा दुसरा घटक निवडणूक आयोग, राईट आहे. निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र संस्था आहे. बरोबर आहे. निवडणूक आयोग स्वतंत्र संस्था ही आर्टिकल काय असतं, आर्टिकल 324 अंतर्गत आपल्याला या ठिकाणी याची माहिती मिळून जाते. बरोबर. आणि त्याच्यानंतर कॅग, तिसरा कॅग CAG, त्याला काय कंट्रोलर ओके, कंट्रोलर अँड या ठिकाणी काय ऍडिटर जनरल याची जी काही आर्टिकल आहे ते 148 अंतर्गत मोडतं. आर्टिकल 148 आणि ही जी काही प्रक्रिया झाली ते 1971. बरोबर. 1971 अंतर्गत हा भाग आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. बरोबर. हा. तर 1971 नुसार या ठिकाणी दिसून येईल. त्याच्यानंतर आता ह्या ज्या काही संस्था आहेत का ते या ठिकाणी मी उल्लेख करीन. लॉर्ड ऍक्टन नावाचा व्यक्ती आहे. लॉर्ड ऍक्टन, राईट.
लॉर्ड ऍक्टन काय सांगतो, भारतामध्ये ज्यावेळेस आपण स्वतंत्र आपल्याला भेटलं, परंतु भारतामध्ये जे काही राजकीय नेते काय करतात, राजकारभार करतात, परंतु ज्यावेळेस नेमकं त्यांच्या हाती सत्ता येते आणि त्यावेळेस ते मनमानी कारभार करू नये आणि किंवा नेमकं ते आपल्या स्वार्थासाठी कुठल्याही स्तरापासून जाऊ शकतात आणि हे जाऊ नये म्हणून नेमकं या ठिकाणी लॉर्ड ऍक्टनचं एक म्हणणं आहे करप्शन, बरोबर आहे नाही, करप्शन हो, पॉवर करप्ट अँड अब्सोल्युटली पॉवर करप्ट, बरोबर. या ठिकाणी मी उल्लेख करेल पॉवर करप्ट अँड अब्सोल्युटली पॉवर करप्ट अँड अब्सोल्युटली पॉवर करप्ट म्हणजे भारतातील जे राजकीय नेते ते करप्ट होऊ नये म्हणून या ठिकाणी या स्वतंत्र संस्था काय निर्माण करण्यात आलेल्या आहेत, बरोबर आहे. तर या ठिकाणी आपण योग्य पद्धतीने या ठिकाणी जाणून घेण्याचं काम केलं, बरोबर आहे. तर या ठिकाणी पुन्हा सांगण्याचं काम, धर्मनिरपेक्ष हा शब्द आपल्या भारताच्या संविधानामध्ये नव्हता, तो आर्टिकल घटनादुरुस्ती 42 नुसार 1976 ला घटनादुरुस्ती झाली आणि त्याद्वारे नेमका हा शब्द संविधानामध्ये ऍड करण्यात आला. या 42व्या घटनादुरुस्तीला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन या नावाने ओळखतो, बरोबर. त्याच्यानंतर यामध्ये जसं की धर्मनिरपेक्षतेनुसार सकारात्मक धर्मनिरपेक्षता, नकारात्मक धर्मनिरपेक्षता. तर हज यात्रेचे मी उदाहरण दिलं आहे, तिथं देखील आपला खर्च करता येतो. अमरनाथमध्ये केंद्र सरकार खर्च करतो, इथं करता येतो, तिथं करता येतो, बरोबर आहे. सर्व धर्मीयांच्या बाबीवर आपला खर्च करता येतो. आणि पॉझिटिव्ह सेक्युलरिझम म्हणजे आपल्याला समजता येतं की सरकार आपल्या धर्माचं, बरोबर आहे, प्रत्येक धर्माचं नेमकं काय करतो, संरक्षण करतं. याला आपण आपलं काय पॉझिटिव्ह सेक्युलरिझम असं म्हटलं. आणि निगेटिव्ह सेक्युलरिझम या बाबतीत सरकार किंवा राज्य नेमकं कोणत्याही धर्माला ओळख देत नाही, याला आपण निगेटिव्ह सेक्युलरिझम असं म्हणायचं. आणि याचं उत्तम उदाहरण कोणतं आहे, अमेरिका आहे, बरोबर. आणि आपण दुसरी बाब समजून घेतली की या ठिकाणी जसे की प्रौढ मतदानाचा अधिकार, वयाची 18 वर्षे पूर्ण केल्या प्रत्येक भारतीय स्त्री पुरुषाला आर्टिकल 326 नुसार मतदान करण्याचा अधिकार असतो. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस नेमकं त्याची नावनोंदणी केली जाते त्याला आर्टिकल आहे भेदभाव न करता आर्टिकल 325 नुसार त्याची नावनोंदणी केली जाते आणि त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा भेदभाव केला जाता कामा नये, बरोबर. आणि ही जी क्रिया 1988 ला झाली आणि त्याची अंमलबजावणी 1989 पासून सुरू झालेली आहे का अंमलबजावणी केलेली आहे. मग आता पण घटनादुरुस्त्या कोणत्या जाणून घेतल्या, 368 ही घटनादुरुस्तीच्या संदर्भात आहे. त्याच्यानंतर 32 हे नेमकं काय फंडामेंटल राईटच्या संदर्भात आहे. त्याच्यानंतर DPSP हे मार्गदर्शक तत्वाच्या संदर्भात आर्टिकल 39B आर्टिकल 39C आहे. आणि त्याच्यानंतर शेवटला जो काय प्रौढ मताधिकाराचा अधिकार आर्टिकल 326 नुसार मतदानामध्ये नाव नोंदणी, कुठल्या प्रकारचा भेदभाव केला जाता कामा नये हे आर्टिकल 325 सांगतं, बरोबर आहे. तर एवढे आपण आर्टिकल बघितले. आणि भारतामध्ये एकेरी नागरिकत्व आहे, सिंग्युलर सिटीजनशिप आहे, बरोबर आहे. मग या स्वतंत्र संस्था कोणत्या कार्य करतात, पहिली आहे UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, बरोबर. याचं फुल फॉर्म आपल्याला सांगता येतं. त्याच्यानंतर निवडणूक आयोग ही संस्था आहे, हे आर्टिकल 324 अंतर्गत काम करते. त्याच्यानंतर कॅगचं फुल फॉर्म आहे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल आणि याचा आर्टिकल 148 आणि 1971 मध्ये या ठिकाणी याची स्थिती निर्माण झाली. त्याच्यानंतर लॉर्ड ऍक्ट काय सांगतो, या संस्था निर्माण करण्याचं हेतू काय, तर लॉर्ड ऍक्ट म्हणतो पॉवर करप्ट, आपल्या ज्यावेळेस नेमकं व्यक्तीच्या हातात पॉवर येतो त्यावेळेस नेमकं तो करप्ट होऊ नये, पॉवर करप्ट अँड अब्सोल्युटली पॉवर करप्ट, बरोबर आहे. तर कुठल्याही पद्धतीचा त्याला शिरकाव करता येऊ नये म्हणून या ठिकाणी या संस्था या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत. या पण आपल्याला या ठिकाणी हा भाग समजून सांगता येतो. जर आपल्याला स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही